नमस्कार मित्रांनो आजपासून बरोबर 600 वर्षांपूर्वी भविष्य मालिका नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेली भविष्यवाणी आज सत्य ठरणार आहे। त्या भविष्य मालिकेत स्पष्ट वर्णन केले आहे की जेव्हा शनी देव मीन राशीमध्ये प्रवेश करतील तेव्हा या जगामध्ये विशेष त्रासदी पाहायला मिळेल। हाहाकार माजेल। जग विनाशाच्या दिशेने पुढे जात असताना आर्थिक संकट विद्यमान असेल। पाहिले तर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे 2025 पासून ते आत्ताच्या वर्तमान काळापर्यंत ती तुमच्यापासून आणि आमच्यापासून लपलेली नाही। येथे अजूनही 1 वर्षाचा काळ शिल्लक आहे जिथे शनिदेव जून 2027 पर्यंत मीन राशीतच विद्यमान राहतील। अर्थात तुळ राशीच्या अगदी 6व्या भावावर शनिदेव विद्यमान आहे। आता या परिस्थितीवर भगवान स्वतः म्हणतात, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, अधर्मी आणि अभिमानी असुरांची वाढ होते, तेव्हा तेव्हा प्रभू विविध रूप धारण करून सज्जनांचे दुःख दूर करतात। आता या सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान स्वतः अवतार घेतील। जरी अजून असा काळ आलेला नाही की भगवानांच्या अवताराची वेळ आली आहे, पण हो, भगवानांचे अंशात्मक रूप मानले जाणारे जे त्यांचे अंशावतार मानले जातात ते म्हणजे देवगुरु बृहस्पती, जे 2 जून 2026 पासून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपल्या परम उच्च राशीत प्रवेश करत त्यांचा राजतिलक होणार आहे। आता ही परिस्थिती अशी समजा की जरी संपूर्ण संसारात दुष्काळासारखी अवस्था असली तरी आपल्या परमात्म्याने आपल्यासाठी अमृतकाळाचे वातावरण सुरक्षित ठेवले आहे। ही परिस्थिती अशी समजा की एका मडक्यामध्ये पाणी भरलेले आहे आणि बाहेर कितीही प्रचंड उष्णता असली तरी मडक्यातील पाणी थंड आणि शीतल असते। अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातील शीतलता अनुभवू शकतो। शास्त्र सांगते की जिथे गुरु बसतात त्या स्थानाची वाढ करतात, त्याचबरोबर त्या स्थानाची हानीही करतात आणि जिथे यांची दृष्टी पडते तिथे अमृताचा वर्षाव होतो। म्हणजे अमृतकाळाचा प्रभाव त्या ठिकाणी विद्यमान असतो जिथे यांची दृष्टी पडते। आता काय आहे ते हे विश्लेषण मोठ्या लक्षपूर्वक समजून घ्या। 12 वर्षांनंतर देवगुरु बृहस्पती प्रथमच तुळ राशीच्या दशम भावावर म्हणजे करिअरच्या भावावर येत आहेत। गुरु जिथे येतात त्या त्या स्थानाची वाढ करतात आणि त्यामुळे करिअरमध्ये विशेष प्रगतीचे वातावरण केवळ बृहस्पतीच्या आगमनामुळे आपल्या जीवनामध्ये निर्माण झाले आहे। बृहस्पती जेव्हा 4थ्या क्रमांकाच्या राशीवर असतात, जलतत्व राशीमध्ये असतात आणि स्वतः बृहस्पती देव भाग्यतत्वाचे ग्रह आहे, म्हणजे करिअरमध्ये प्रगतीचे वातावरण आपण पाहू शकतो। प्रमोशन असो, इन्क्रिमेंट असो किंवा आपल्या कर्मक्षेत्रामध्ये आजपर्यंत जो दर्जा ती ओळख आपल्याला मिळाली नाही तर आता खऱ्या अर्थाने ओळख निर्माण होण्याची वेळ आली आहे। मग असे का म्हटले जाते की स्थानहानी करे जीवा? एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात बृहस्पती देव अतिचारी चालत आहे, म्हणजे ते लवकर आपला दशम भाव पूर्ण करतील। त्यामुळे करिअरबाबत कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका। आधी तपासा, समजून घ्या आणि जर अनुकूल वाटले तर आपल्या करिअरबाबत मोठा निर्णय घेऊ शकता। घाईपासून वाचावे लागेल। आता पाहूया अमृतकाळ कुठे कुठे प्राप्त होईल। येथे देवगुरु बृहस्पती आहे तर यांची जी 5वी दृष्टी आहे ती थेट द्वितीय भावावर पडत आहे जिथे 8व्या क्रमांकाची रास दिसत आहे। येथे गुरुची दृष्टी पडणे म्हणजे हा धनाचा भाव आहे आणि गुरुदेव भाग्याचे प्रतीक आहे। म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील 5 महिने विशेष प्रयोजनाने युक्त असतील। जिथून आपल्याला धन मिळणार आहे ते लक्षात ठेवा। बृहस्पती देव स्वतः कर्मस्थानी आहेत, धन भावावर त्यांची दृष्टी आहे, म्हणजे तुम्ही असाल किंवा आम्ही, आपल्याला आपल्या कामातूनच पैसा मिळणार आहे। अगदी त्याचप्रमाणे येथे तुमचे काम चांगले होईल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या धनामध्ये योग्य, नियोजित आणि उत्तम प्रकारे वाढ होऊ शकेल। आता हे स्थान तुमच्या कुटुंबाचे आहे। कुटुंबामध्ये एखाद्या मांगलिक कार्याची संधी निर्माण होऊ शकते। कोणाचा जन्म होणे किंवा कोणाच्या विवाह संबंधांमध्ये प्रगती होणे याचा प्रभाव येथे दिसेल। द्वितीय भाव हा तुमच्या बोलण्याचा भाव आहे।
तुमच्या वाणीचा आहे. जर वाणीमध्ये काही दोष असतील तर ते येथे दूर होऊ शकतात. जर तुमचे काम बोलण्याशी संबंधित असेल तर गुरुची दृष्टी पडणे म्हणजे तुमची वाणी अत्यंत महत्त्वाची होईल. तुम्ही एखाद्याला सल्ला देत असाल किंवा कम्युनिकेशनशी संबंधित कामात गुंतलेले असाल तर तिथे तुमच्या वाणीचे मूल्य केले जाईल आणि त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळू शकेल. आता गुरुची 7वी दृष्टी आहे. 7व्या दृष्टीमुळे त्यांना फल मिळत आहे चतुर्थ भावावर. आणि चतुर्थ भाव हा तुमच्या घराचा आहे, तुमच्या प्रॉपर्टीचा आहे. खूप दिवसांपासून प्रॉपर्टी घेण्याची योजना करत असाल तर या काळामध्ये गुरुची दृष्टी पडत आहे. तुम्ही त्या कार्याची सुरुवात करू शकता. हे स्थान तुमच्या घराचे, तुमच्या शांततेचे आहे. जगामध्ये सर्व काही प्राप्त आहे, सर्व काही आपल्या जवळ आहे. पण जर शांतीच नसेल तर त्या सर्व गोष्टींचा उपयोग काय? अगदी त्याचप्रमाणे गुरुची दृष्टी चतुर्थ भावावर पडल्यामुळे आपण मानसिक शांततेशी जोडले जाऊ. जिथे शांततेचे वातावरण प्राप्त करत आपण आपल्या सर्वोच्च उंचीपर्यंत पोहोचू शकतो. या हिशोबाने जर चतुर्थ भावावर गुरुची दृष्टी असेल तर खूप मोठी कामे या काळामध्ये सहजपणे पूर्ण होऊ शकतात. लक्षात ठेवा, हे ईश्वराचेच अंश आहेत. म्हणजे ईश्वराचीच दृष्टी तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर पडत आहे. काही कौटुंबिक जबाबदारी असेल तर तिचे तुम्ही योग्य प्रकारे पालन करू शकाल. कोणतीही तणावाची परिस्थिती असेल तर त्यातून तुम्ही बाहेर पडून सुख, सौहार्द आणि शांततेने भरलेल्या वातावरणात प्रवेश करू शकता आहात. आता येथे गुरुच्या सर्वात महत्त्वाच्या 9व्या दृष्टीकडे या, जिथे त्यांची 9वी दृष्टी पडत आहे तो आहे 6वा भाव आणि याच भावावर शनिदेव विद्यमान आहे. सुरुवातीला भविष्य मालिकामधील जी भविष्यवाणी आम्ही तुम्हाला सांगितली होती ती तुम्हाला आठवत असेल. आता शनीला नियंत्रित करण्यासाठी गुरुची दृष्टी आली आहे. म्हणजेच एखाद्या उधळ्या बालकावर गुरुची दृष्टी पडली आहे. गुरुचा प्रभाव आला आहे. म्हणजे आता शनी देखील नियंत्रित होतील. नोकरी किंवा जॉबबाबत जर काही अशांती असेल तर तिथे भाग्याची साथ मिळाली आहे. इन्क्रिमेंट होणे किंवा जॉब बदलण्याची इच्छा असेल किंवा योग्य नोकरीपर्यंत पोहोचायचे असेल तर पुढील 5 महिने तुमच्यासाठी सर्वोत्तम नोकरीपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत योग्य काळ असेल. कारण 6वा भाव हा तुमच्या मेहनतीचा भाव आहे. शनिदेव आधीपासूनच येथे बसलेले आहेत. या काळात ते खूप मेहनत करून घेत आहेत आणि इतकी मेहनत करूनही आपण परिणामांशी जोडले जाऊ शकत नाही. तर निश्चित समजा देवगुरु बृहस्पतींची दृष्टी आता शनीवर पडत आहे. आता केवळ मेहनतच नाही तर त्या मेहनतीचे पारिश्रमिक, त्या मेहनतीचा परिणाम देखील आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. काही कारणाने रोग जास्त असतील तर रोगांपासून मुक्ती मिळू शकते. शत्रू जास्त झालेले असतील, आपण कोणाचे वाईट करत नाही पण आपले वाईट करणारे असतात, तर त्या शत्रूंच्या अंतासाठी देखील भगवानाची कृपा, भगवानाची दृष्टी बृहस्पतींच्या माध्यमातून थेट 6व्या भावावर पोहोचत आहे. जर एखादा कोर्ट केस सुरू असेल तर त्यातून सुटका होण्याचा काळ आहे. कोणत्याही अशांततेने भरलेल्या वातावरणातून तुम्ही मुक्त होणार आहात. कोणतीही प्रक्रिया जर उशिरा चालू असेल, बराच काळ परिणाम मिळत नसतील तर गुरुची दृष्टी तुम्हाला त्या परिणामांशी जोडून देते. आता प्रश्न येतो की देवगुरु बृहस्पतींना अधिक शक्तिशाली आणि मजबूत बनवण्यासाठी जे 12 वर्षांनंतर आले आहे, आपण असे काय करू शकतो ज्यामुळे गुरुदेव अधिक बलवान होतील आणि उच्चस्थ गुरुचा भरपूर लाभ आपल्याला मिळू शकेल? तर लक्ष द्या, त्या लॉजिकल कॉम्बिनेशनला समजून घ्या. 4 नंबरची रास ही जलतत्वाची रास आहे आणि स्वतः गुरुदेव पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतात. गंगाजलाचे प्रतिनिधित्व करतात. ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून आपल्या घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे पूर्व आणि उत्तर यांचा जो कोपरा आहे तो ईशान दिशा आहे. तिथे एका लोट्यात शुद्ध पाणी ठेवा. त्यामध्ये थोडी हळद टाका आणि तसेच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या कुंडीत किंवा झाडाला टाका आणि पुन्हा तोच उपाय करा. काही नाही तर कमीत कमी गुरुवारी तरी हा उपाय नक्की करा. सकारात्मक बदल तुमच्या जीवनात दिसू लागतील.
याशिवाय गंगाजल हे बृहस्पतीचेच तत्व मानले जाते. गंगाजलाची शुद्धता आपण बृहस्पतीशी जोडतो. म्हणून आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करा. किंवा या पुढील 5 महिन्यात गंगा स्नान करण्याची संधी मिळाली तर ती नक्की घ्या. त्यामुळे मोठ्या भाग्यवृद्धीचा अनुभव तुम्ही जीवनात घेऊ शकता. याशिवाय जे ब्राह्मण आहेत, जे गुरुजन आहेत, त्यांच्यामध्ये साक्षात देवगुरु बृहस्पतींचा वास असतो. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घ्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्या, गुरुजनांचा सन्मान करा. या कार्यामुळे तुमच्या दशमभावात आलेल्या गुरुचा प्रभाव तुम्ही तुमच्या जीवनात योग्य प्रकारे उतरवू शकाल आणि त्याचा भरपूर लाभ घेऊ शकाल. मित्रांनो, काळ कितीही कठीण असो, जेव्हा ईश्वराची कृपा आणि गुरुची दृष्टी आपल्या जीवनावर पडते तेव्हा अंधारातूनही नव्या आशेचा प्रकाश दिसू लागतो. त्यामुळे मेहनत करत राहा, संयम ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला. कदाचित पुढचे काही महिने तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देणारे ठरू शकतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक प्रेमभरला लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये सांगा आणि अशा ज्योतिष, राशीभविष्य आणि आध्यात्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि गुरुकृपा सदैव राहो. धन्यवाद. हर हर महादेव.